काकडीचा वापर आपण नेहमी इथे कोशिंबीरमध्ये आणि सॅलडमध्ये तर करतो. पण काकडी तुम्ही कधी अशी काकडीचे पराठे असे कधी करून पाहिलेत का? तर नक्की करून पहा. रेसिपी खरंच खूप छान लागते. तुम्ही इतर जे काही पराठे आहेत त्याला विसरून जाल आणि ही आठवड्यातून एकदा तरी नक्की कराल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी करिश्मा तुम्हा सर्वांचं आपल्या करिश्मा शिंदे या चॅनलवरती स्वागत करते. चला तर इथे मी काकडी घेतलेली आहे, कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे आणि हवे तसे आपल्याला किती कमी आणि किती जास्त असं तिखट पाहिजे त्यानुसार मिरच्या घेतल्या आहे. आता 1 बाय 1 इथे सगळं एकामागोमाग आपण इथं चॉपरने चॉप करून घेत. त्याआधी मी काकडी चॉप करून घेतली आणि आता सोबतच आपण इथे कांदा, मिरची आणि लसूण हे सगळं चॉप करून घेणार आहोत. तर कांदा, लसूण, मिरचीसुद्धा मी इथे टाकून घेतली, तुम्ही इथं पाहू शकताय. तर सोबतच हे सगळंसुद्धा चॉप करून घेतलेलं आहे. हे बघा मीडियम ठोसर असं आकाराचं चॉप करून झालेलं आहे. आता हे आपण सगळं मिश्रण जे काय आहे थालीपीठासाठी एकजीव करून घेऊयात. आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जवळजवळ 2.5 प्लेट असं घेतलेलं आहे. छोटी मीडियम आकाराची प्लेट होती, ते अडीच प्लेट घेतलेली आहे. आणि सोबत इथे मी जिरे टाकून घेतला आहे, हळद, मीठ हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. इथे बघा काकडीला तर पाणी सुटेल, जसं आपल्याला हवं तसं हळूहळू आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी आता कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. कोथिंबीर ॲड करून झाल्याच्यानंतर इथे आपल्याला पाणी टाकून हवं तसं मळून म्हणजे एकजीव करून जसं आपल्याला दाट पातळ जसं आपल्याला हातावर घेऊन तव्यावर टाकता येईल, कारण हे आपल्याला थालीपीठं हाताने पसरवायचे आहे तव्यावर. त्यासाठी इथे आपलं जसं हवं पातळ घट्ट असं आपण पाणी टाकून ते सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात. इथे बघा जसं माझ्या हाताला येईल तसं मी हे एकजीव करून घेतलेलं आहे. आता ह्यानुसार अशाच पद्धतीने आता आपल्याला हे असं मिश्रण हाताने घेऊन असं तव्यावर पसरवायचं आहे. आता हे बघा त्यानुसार मी एक आता इथे मी सगळे थालीपीठं करून घेते. सोबतच आता थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आता तवा गरम झालेला आहे पण ते पसरवायला थोडं पाण्याचा हात लावावा लागतो. सोबतच इथं हे बघा छान इथं स्प्रेड करून घेतलेला आहे मी बॅटर. आणि आता सोबत आपण इथं तेल लावून घेऊयात, कारण जेणेकरून खालची बाजू आपल्याला इझिली निघेल. आता हे बघा छान शिजलेला आहे. दुसऱ्या बाजूनेही आपण इथून छान शेकून घेऊयात. दोन्ही बाजूने छान शेकून झालेले आहेत. आता हे बघा अशा तऱ्हेने आपले सगळे जे काही काकडीचे पराठे आहेत ते सगळे थालीपीठं ते सगळे रेडी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशा छान छान रेसिपीसाठी नेहमी कनेक्ट राहा.